मी करणार आहे छोले भटुऱ्याची भाजी. तर मी त्यासाठी घेतलेले आहे फ्रेश ताजी कोथिंबीर, शेंगदाणे, लसूण, खोबरं आणि कांदा. हे आपण तेलात भाजून घेऊया. त्यामध्ये 1 चमचा तिखट, 1 चमचा प्रवीण मसाला, संडे मसाला आणि गोडा मसाला आहे. तर जिरे आपले चांगले तडतडले, मसाला घेतलं टाकून आणि आता आपण घालूया हा मसाला सगळा. आणि आता आपण चवीनुसार मीठ घालूया. आळणी झालं तरी चालेल, पण खरट नाही झालं पाहिजे. आता माझा एका हातात मोबाईल, त्यामुळे मला हलता येत नाही कढई व्यवस्थित. आता आपण हे आपले शिजलेले छोले यात टाकूया आणि हलवून घेऊया. अशी भाजी झालेली आपली. आपण वरून टाकूया कोथिंबीर. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, खूप सोपी रेसिपी आहे. चला तर आता भाजी झालेली आहे आणि आता वाजले सकाळचे 9. थंडी असली ना, थंडीच्या दिवसामध्ये सकाळी सकाळी लई भूक लागते. थंडी असल्यामुळे एकदा का स्वयंपाक झाला ना, तर असं मला तर असं वाटतं सगळं काम आवरलं. नाही तर आपण बाकीचे काम करत बसायचे, मग बाकीचे कामं करता करताच थकून जातं. आणि मग घरचे म्हणतात ना, आम्हाला भूक लागली. त्यापेक्षा उठलं का आधी स्वयंपाक, चहा पाणी, आधी स्वयंपाक. आता त्यांच्या घरच्यांच्या पोटात पडलं का मग ते काही परत नंतर किरकिर नाही करत. पोळ्या झाल्या, भाजी झाली. आता देते मी हर्षीच्या पप्पाला वाढून. जरा जेवणामध्ये कांदा खूप आवडतो. कांदे काही जास्त महाग नाही, 17-18 रुपये किलो आहे. तर झालेलं आहे आपलं जेवण तयार. पप्पाला वाढून देऊ हर्षीच्या. चला तर मंडळी, झालं हे असं ताडी. ये जेवायला नक्की. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि तुम्ही पण छोले भटुरेची भाजी नक्की ट्राय करून बघा. तोपर्यंत बाय बाय.